नमस्कार. बजेट 2024 या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. काहीच मिनिटांमध्ये अर्थमंत्री संसदेमध्ये बजेट सादर करताना, अर्थसंकल्प सादर करताना आपल्याला पाहायला मिळतील. मुळात निवडणुकीचं वर्ष आहे 2024. केंद्रातल्या नेतृत्वाची निवड तुम्हाला आम्हाला करायची आहे आणि इतकंच नाही तर राज्यातल्याही नेतृत्वाची निवड तुम्हाला आम्हाला करायची आहे. आणि अशा परिस्थितीत तुमच्या वाट्याला बरंच काही येईल अशी अपेक्षा तुम्हाला असणार हे साहजिक आहे, मध्यमवर्गीयाला तरी. आणि त्यामुळे यावर्षी थोडं टॅक्स रिलीफ मिळतील, आपल्याला थोडंसं आणखी डिडक्शन जे आहेत ते वाढवून मिळतील, त्यातून थोडंसं जगणं सुसह्य होईल अशी अपेक्षा तुमची असणार आहे. कितपत त्या प्रत्यक्षात येतील याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि त्याच दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत. कारण एक ऐतिहासिक बजेट अशा स्वरूपाचं हे बजेट म्हणून बघितलं जातं. महिला अर्थमंत्री 6व्यांदा, म्हणजे आतापर्यंत इतिहासात 6 वेळेला सलग अर्थसंकल्प मांडण्याचा कोणी विक्रम केला नाही. एक महिला अर्थमंत्री तो विक्रम पूर्ण करतायत. आणि साहजिक आहे, महिलांना महिलांच्या प्रश्नांची जाण असते, कुटुंबाची जाण असते. त्यामुळे त्या जाणीतून त्या जाणीवा जागृत होतील आणि अर्थसंकल्पातून तुम्हाला काहीतरी मिळेल अशी तुमची अपेक्षा असेल. याच अपेक्षांसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. कारण काय मिळालं यावर पुढच्या टप्प्यात चर्चा करू. आता अर्थसंकल्प सादर होणार आहे तर काय अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण होताना पाहायला मिळतील का, जाणकारांना काय वाटतं. आज या चर्चेमध्ये आपल्याबरोबर अनेक मान्यवर आहेत, आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सतीश मराठे सर आहेत आपल्याबरोबर, संचालक सदस्य केंद्रीय बोर्ड RBI चे ते सदस्य आहेत आणि संस्थापक सदस्य आहेत सहकार भारती, बँकिंग तज्ज्ञ म्हणून पण त्यांच्याकडे बघितलं जातं. अजय वाळिंबे सर आहेत, कंपनी सल्लागार आहेत, शेअर बाजार अभ्यासक आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून आपण त्यांना ओळखतो. अर्थविषयक विश्लेषण आपण विविध वृत्तपत्रातून त्यांचं वाचत असतो. डॉक्टर अजित जोशी हे CA आहेत, कर सल्लागार आहेत, असोसिएट प्रोफेसर आणि त्याचबरोबर मराठीतून उत्तम स्वरूपामध्ये अर्थसंकल्प समजवण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पण, आणि CA म्हटलं की आपल्याला थोडासा हळवं असतो आपण सगळे त्यामुळे त्यांच्याबद्दलचं तो एक हळवेपण आपल्यात असेल, ते आपल्याला ते सहज सोपं करून सांगतील तुम्हाला आमच्या वाट्याला काय आलं ते. अजितजींकडूनच सुरुवात करतो, कारण मध्यमवर्गीयांचा थोडासा विषय म्हटल्यानंतर. अजितजी, यावेळेला थोडं ब्रॅकेट वाढवून मिळेल, डिडक्शन वाढवून मिळेल, बजेट आहे त्यामुळे आता रेवडी वाटण्याची पद्धत तर पूर्ण देशात निवडणुकांच्या काळात असते. तर येथून रेवडी काही मिळेल का मध्यमवर्गीयांना, काय म्हणता तुम्ही? काय रेवडी त्यांना वाटायला लागते की ज्यांचं मत येण्याची शाश्वती नाही. बरं, या देशातला मध्यम वर्ग बऱ्यापैकी या सरकारला अनुकूल आहे, त्यामुळे त्याला आवर्जून वेगळी रेवडी द्यावी लागेल का याच्याबद्दल मला जरा शंका आहे. माझ्या मते जी न्यू रेजिम आहे, जी ह्यांना म्हणजे ह्या सरकारला ती न्यू रेजिम जास्तीत जास्त प्रस्थापित करायची आहे आणि त्याला काही प्रतिसाद पुरेसा मिळत नाही आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की त्या न्यू रेजिममध्ये कदाचित काही बदल करून ती जास्तीत जास्त आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यातून लोकांना त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, ही मला सगळ्यात जास्त शक्यता वाटते. पण साधारण 20-25 लाखापेक्षा ज्यांचे पगार बरे आहेत किंवा त्यापेक्षा जास्त आहेत अशा लोकांना एक सल्ला दिला जातो आजकाल उघडपणे, आणि कोणी देतो म्हणजे तो, की अरे तू न्यू रिजिमलाच जा, तू काय जुन्या रिजिमला जाऊ नको. नाही, मुळात काय म्हणजे कसा विचार करावा या संदर्भात? काय आहे, हे प्रत्येक व्यक्तीच अपेक्षा आहे. आणि खरं सांगायचं तर तुम्ही मला विचारलं काय होऊ शकतं, म्हणून मी सांगितलं की न्यू रेजिम आकर्षक होऊ शकते. काय व्हायला हवं असं विचारलं असतं तर कदाचित मी म्हणेन की न्यू रेजिम असूच नाही, ती एकदा कॅन्सलच करून टाका. कारण जवळजवळ 90% व्यक्तिगत टॅक्स पेयर जो आहे तो ओल्ड रेजिममध्येच राहिलेला आहे. कारण जर तुमच्याकडे होम लोन असेल, इतर मेडिक्लेम वगैरे ह्या सगळ्या गुंतवणुकी तुम्ही करत असाल तर तुम्ही 25 लाख काय त्याच्याही वर असलात तरी सुद्धा तुम्हाला ओल्ड रेजिम फायद्याची होती. त्यामुळे अंतिमतः लोक ओल्ड रेजिम, म्हणजे खरं सांगायचं आता काही प्रमाणात लोक चुकून न्यू रेजिमकडे पण जाणारी आहेत. कारण गेल्या बजेटमध्ये त्यांनी असं सांगितलं की कंपल्सरीली एम्प्लॉयर इज गोइंग टू फॉलो न्यू रेजिम. मग तुम्हाला आवर्जून हे सांगायला लागतं तुमच्या एम्प्लॉयरला की नको, मला न्यू नाही, ओल्ड हवे. सो हे करायचं राहिलं म्हणून न्यू रेजिमला गेलेले पण लोक मला ठाऊक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुमच्या या सगळ्या गुंतवणुकी असतील, ओल्ड रेजिमच चांगली आहे. टिपिकली 22 ते 35 या वयोगटात जर तुम्ही असाल तर जनरली तुम्हाला न्यू रेजिम फायद्याची होऊ शकते. कारण त्या काळात तुम्ही घर घेतलेलं असण्याची शक्यता कमी असते, मुलं वगैरे नसतात, त्यामुळे त्यांच्या एज्युकेशन फीज वगैरे नसतात, किंवा तुमचा इन्शुरन्स असतो. जसं नाही, मेडिक्लेम लोक 30च्या पुढे काढायला सुरू करतात. खरं आधी करायला पाहिजे, तो वेगळा मुद्दा झाला. पण हे सगळं त्यामुळे 22 ते 35, 30-32 पर्यंतच्या वयोगटाला न्यू रेजिम ही त्यातल्या त्यात सोयीची असते. नाही, आता मुळात अर्थसंकल्पाचा मुद्दाने पण विषय निघाला म्हणून विचारतो फक्त. जर ते एम्प्लॉयरने न्यू रेजिम निवडलेली असेल आणि जर त्यातून डिडक्शन झाले असतील किंवा नसतील तर रिटर्न्समध्ये कव्हर करता येईल ना, म्हणजे जुन्या याला जाता येईल. हा चॉईस करू शकता. हा, म्हणजे जर तुमच्याकडून चुकून तुमच्या
उद्योग समूहानं किंवा तुमच्या एम्प्लॉयरनं जर न्यू रिजिममध्ये ठेवलं असेल तर तुम्ही बदल करू शकता. रिटर्न फायलिंगच्या वेळेला करा. मी वाळिंबे सरांकडे येतो. वाळिंबे सर, मार्केट्स काल ज्या स्वरूपामध्ये परत उत्साह दिसला मार्केटमध्ये, काही स्वरूपामध्ये 600-650 पॉईंट्स बऱ्यापैकी बाजार वाढलेला दिसला. सकारात्मक दिसते अर्थव्यवस्था, ज्या स्वरूपाचं बजेट येईल त्याकडे. तुम्ही कसं बघता, कारण तुम्ही मार्केटचा खूप उत्तम अभ्यास करता? शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं ना निलेश, तर मला असं वाटतं की मार्केट हे कायम वरच राहणार आहे अजून येते 3-4 वर्ष तरी. बरं. याला बरीच कारणं आहेत, पण त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे गेली बाकी अर्थसंकल्पाला आपण जरी दोष देत असलो, म्हणजे मी स्वतः दोष देतो, पण तरीसुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरवर ह्या सरकारने पहिल्यापासून जो भर दिला आहे, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर इंजिन याच्यावरच सध्या शेअर मार्केट तेजीत आहे. याच्यामध्ये रेल्वे आली, रस्ते आले, आणि आता तिसरा परवलीचा शब्द म्हणजे पॉवर आणि ग्रीन एनर्जी, सस्टेनेबिलिटी, हे सगळे शब्द शेअर बाजाराला खूप पूरक आहेत. आणि जर तुम्ही पाहिलंत तर गेल्या 3 वर्षात शेअर बाजाराचा आलेख हा कायम वरचाच आहे. आता सुद्धा मला असं वाटतं की बजेट कसंही असू दे, अर्थसंकल्प आणि आता तर अंतरिमच आहे, म्हणजे त्यात काही विशेष होणार नाही. जूनमध्ये खरं बजेट येईल, त्यामुळे मार्केटचा मूड अगदी आज कसं काही स्विंग होईनात, पण जो लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे त्याने कायम लॉंग टर्मच राहिलं पाहिजे, आणि ही इज डेफिनेटली गोइंग टू गेन आउट ऑफ इट. त्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह आहे. अर्थसंकल्प कसाही येऊ दे. फक्त मी अजितनी आत्ता जे सांगितलं त्याच्या पुढे एक जाऊन सांगतो की ॲज अ एम्प्लॉई माझी आणखीन एक मागणी काय असू शकते आजच्या अर्थसंकल्पातून. तर त्यांनी जी एक मला असं वाटतं की चूक आहे, किंवा सरकारने ते जाणून बुजून केलं का मला माहिती नाही, तर TCS हा जो प्रकार आहे, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, आणि आज समजा एखादा एम्प्लॉई ॲब्रॉड गेला तर TCS आता 5% आणि तुमचे 7 लाखाच्या वर जेव्हा अमाऊंट होते तर 20% होईल TCS. आता हा टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स आहे, त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं की मी तेवढ्या टॅक्सला तेवढा एलिजिबल नाही आहे, किंवा मला तेवढा टॅक्स लागता कामा नये, आणि मला तो रिफंड देणार. बरोबर आहे, कारण शेवटी तो टॅक्स कलेक्टेड आहे. तर जर का एम्प्लॉयरने तो TDS म्हणून जर केला तर माझं वर्किंग कॅपिटल, म्हणजे माझं अदरवाईज माझे पैसे कमी होतात. उद्या तुला थायलंडला जायचं असेल किंवा कुठेही सिंगापूरला जायचं असेल आणि तुझा 2 लाख खर्च असेल आणि तुझं ऑलरेडी 20% लिमिट झालं आहे, तर तू 40,000 रुपये, 2 लाखाला 40,000 हे केवळ टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स म्हणून देणार, प्लस तिकडचा खर्च वेगळा. म्हणजे समजा आपण 50,000 देणार, तर माझं या महिन्याचं 50,000 मुळात चांगलं झालं हा तुम्ही विषय काढला. मुळात हे जे परकीय प्रवास किंवा फॉरेन एज्युकेशन किंवा ह्या सगळ्यावरच जे TCSच्या कल्पना आणलेल्या आहेत ना, त्या भयंकर जाचक आहेत, खूप खूप जास्त. आणि माझे पैसे तुम्ही घेणार नाही, मला 6 महिन्यांनी परत करणार, किंवा मी आता समजा एप्रिलमध्ये गेलो तर मला ते पुढच्या ऑगस्टमध्ये परत मिळणार. त्या खूपच जाचक तरतुदी त्याला आहेत. अर्थ नाही आहे. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की आत्ताच्या घडीला सर्वाधिक विद्यार्थी जे परकीय देशात शिकायला जाणार आहेत ते भारतीय आहेत. आणि कुठलाही भारतीय विद्यार्थी जर परकीय देशात जात असेल तर तो किमान 5-7 लाख रुपये किंवा त्याच्यावर खर्च करत असतो. तर ते जे त्या सगळ्याच प्रोव्हिजन्स ह्या फार त्रासदायक आहेत. तुम्ही चांगलं केला हा विषय काढला, पण ते एकदम फॅक्चुअल. नक्कीच या संदर्भात काहीतरी निर्णय होतील अशा अपेक्षा करूयात, कारण ॲस्पिरेशन्स इतकी वाढली आहेत. प्रत्येक पालकाला वाटतं आपला मुलगा जो आहे तो परदेशात जाऊन शिकावा, आणि अशा परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीयांचं पण स्वप्न आहे की आपली मुलं परदेशात शिकावी. तर अशा परिस्थितीमध्ये जर टॅक्स कलेक्ट होणार असेल आणि ॲट द सोर्स होणार असेल तर त्याचा उपयोग कितपत होऊ शकतो शिक्षणासाठी किंवा अगदी उद्योगासाठी पण. मराठे सर, तुमच्याकडे येतो. RBI म्हटलं की आम्ही दरवेळेला ती क्रेडिट पॉलिसी क्वार्टरली यायला सुरुवात झाली की हो, आणि मग सकाळपासून चर्चा ऐकत असते की EMI कमी होणार का. तर तसं तर RBIने स्पष्टपणे संकेत दिलेत की खूप काही यामध्ये आता बदल होणार नाही. जे आहे त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल. केंद्र सरकार काही वेगळे बेनिफिट्स देऊ शकतं हाऊसिंग लोन किंवा या संदर्भामध्ये, तुम्हाला वाटतं? असं आहे, आपण जर का हाऊसिंग सेक्टरची थोडा गेल्या 4-5 वर्षाचं काम बघितलं तर साधारण 4-4.25 कोटी ग्रामीण भागात घरं उभी राहिली. त्या मानाने शहरी भागात लोअर इन्कम ग्रुप्समध्ये किंवा मिडल इन्कम ग्रुपमध्ये घरं उभी राहिलेली नाहीत. आणि आपल्याकडे अर्बनायझेशनची गती ही इतकी मोठी आहे की त्याच्यामुळे अर्बन एरियाजमध्ये हाऊसिंग हा एक मोठा इश्यू निर्माण होईल, जसा आत्ता काही देशांमध्ये ऑलरेडी आहे. तसा आपल्याकडे होऊ नये, आणि त्याच्याकरता म्हणून
त्यांनी अर्बन RIDF सारखं UDIF गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये केलं, तसं मला असं वाटतं की काही ना काहीतरी अर्बन एरियाजमधल्या हाऊसिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये काही इनिशिएटिव्स जाहीर होऊ शकतात. आता ते हे परत इंटरिम बजेट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात ते होतील का ह्याच्यात पुढच्या रेग्युलर बजेटमध्ये नवीन गव्हर्मेंट जे येईल ते करेल. पण अर्बन एरियाजमध्ये हाऊसिंगला फार मोठी गरज आहे आणि त्याला एक पॉलिसी पुशची आवश्यकता आहे आणि त्याच्याचबरोबर त्याच्या फायनान्सिंगची व्यवस्था उभी करायला लागणार आहे. आत्ताची तुटपुंजी आहे व्यवस्था. लाँग टर्म लोन्स, शॉर्ट टर्म ज्यांच्याकडे रिसोर्सेस येतात ते करत आहेत आणि त्याच्यामुळे हा एक मेजर इश्यू त्यातला आहे. आणि हाऊसिंगच नाही तर रिअल एस्टेट म्हणून असं मानलं जातं की जवळजवळ 50-55 इंडस्ट्री त्याच्यावर अवलंबून आहेत. त्याच्यातलं एम्प्लॉयमेंट पोटेन्शियली खूप मोठं आहे. म्हणून ग्रामीण भागात जसं झालं तसं अर्बन एरियाजमध्ये देखील काही ना काही व्हावं अशी सर्व लोकांची तर अपेक्षाच आहे. पण पॉलिसी लेवलला देखील त्याचा विचार होईल असं मी मानतो. अगदी पॉलिसी लेवलला मुळात शहरी भागामध्ये असलेली झोपडपट्टी, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि पुनर्विकासातून बिल्डर लॉबीला मिळणारा फायदा, आजकाल तर तो काही कुटुंबांना, काही मोठ्या उद्योजकांना दिला जाईल अशा स्वरूपाचे प्रयत्न सुरू आहेत. पण असो, पण त्या परिस्थितीमध्ये म्हणजे मुळात सरकारची धोरणं ही शहरी भागामध्ये प्रो पीपल किंवा सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या स्वरूपाचं सगळं वातावरण आहे मुंबईत तरी जाणवत नाही ते. कसं आहे, आपण मोठ्या शहरांचा जास्ती विचार करतो आणि त्याच्यामुळे ॲफोर्डेबल हाऊसिंगचं जे लिमिट आहे ते फार कमी आहे असं आपल्याला वाटतं. पण तुम्ही जरा खालती जा, म्हणजे टायर 1 आणि टायर 2 सिटीज सोडून द्या. आता त्याच्या खालच्या ह्याच्यात तुम्हाला विथ जो घर घेणार आहे त्याचं कॉन्ट्रिब्युशन आणि त्याला मिळणारी जागा ही मिळू शकते. आणि आज असं मानलं जातं, म्हणजे एक्झॅक्ट फिगर्स तसे कोणी दिलेले नाहीत, पण 18 ते 20 हजार नवीन अर्बन सेंटर्स उभी राहत आहेत सबंध देशभर. आणि अनेक म्हणजे हरियाणा आहे, केरळ आहे, यांचं तर अर्बनायझेशन कंप्लीट झालं असंच मानलं जातं आजच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर. तसंच UPचा दिल्लीला जोडून असलेला भाग आहे. असे अनेक ठिकाणी, इट्स नॉट ओनली की हे हरियाणा पंजाबच्या आहे किंवा केरळमध्ये आहे. हाच प्रकार तुम्ही बंगलोरच्या बाजूला गेलात, हैदराबादला गेलात. त्याच्यामुळे अर्बन एरियाजला एक विशेष फोकस हाऊसिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये देण्याची गरज आहे, हे मात्र रेकॉग्नाइज केलं जात आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण अर्बन एरियाची चर्चा करत असताना देशामध्ये अनेक मेट्रोज डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगोदर आपण 4 मेट्रोजबद्दल बोलायचो, पण आता त्या हैदराबादसारखं शहर, बँगलोरसारखं, नोएडा अशा वेगवेगळ्या सेंटर्समध्ये खूप अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणावर झालं. पण मुंबई त्यातल्या त्यात एक युनिक सिटी आहे आणि तिचं वेगळेपण आहे, म्हणजे भौगोलिक पण आहे, आर्थिक पण आहे, प्रत्येक बाबतीत आहे. आणि अशा परिस्थितीत मुंबईसाठी म्हणून काही वेगळ्या हाऊसिंग पॉलिसीज असणं गरजेचं नाही वाटत का? आहे ना. एक खरं सांगायचं म्हणजे गव्हर्मेंटनी गेल्या वर्षी एक इनिशिएटिव्ह जे दुसऱ्या राज्यातनं काम करायला येणारे वर्कर्स आहेत त्यांच्याकरता म्हणून तो आणला. पण खरं सगळेच जण घर विकत नाही घेऊ शकणार, असं त्यांचं इन्कम लेवल्स म्हणा किंवा फॉर ए व्हरायटी ऑफ रिझन्स. त्याच्यामुळे रेंटल हाऊसिंग हा कन्सेप्ट आपल्याला आणायला लागेल, नंबर 1. नंबर 2, ह्या रेंटल हाऊसिंग जे करणार त्याला फायनान्स कसा उभा करायचा याच्याकरता मला स्वतःला असं वाटतं की तुम्हाला नवीन इन्स्ट्रुमेंट्स, लाँग टर्म इन्स्ट्रुमेंट्स जी रेटेडही असतील आणि लिस्टेडही असतील, ज्याच्यामुळे लिक्विडिटी इन्व्हेस्टरला मिळू शकेल आणि एक रिझनेबल रिटर्न मिळेल. हे जर का आपण केलं नाही तर हा प्रश्न पूर्ण सुटणार नाही आहे कुठल्याही शहरांचा. त्याच्यामुळे ओनरशिपचं हाऊसिंग एकीकडे आणि रेंटल हाऊसिंग हे एकीकडे. दुसऱ्या महायुद्धानंतर काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये रेंटल हाऊसिंग हे निर्माण झालं त्याचमुळे की लोकांना सर्वांना घरं विकत घेणं शक्य नव्हतं. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. ॲज अन इमर्जिंग इकॉनॉमी म्हणून ही सगळी शहरं वाढत आहेत. मला वाटतं BDD वगैरे आपण त्याच फिलॉसॉफीतनं उभ्या राहिल्या, थोड्या झाल्या. बरोबर. आणि त्याचा इम्पॅक्ट सबंध देशभर नाही आहे. बरोबर. एक रेंटल म्हणून एक पॉलिसी फ्रेमवर्क देशभराकरता
कारण इफ यू आर गोइंग टू बी 50% अर्बन इन अनदर 5 to 7 years आपल्याला हे करायलाच लागेल त्या ह्याच्यात. सर आपण शहरांबद्दल बोलतो, शहरं म्हटली की मग पोल्युशन, मग प्रत्येक शहरातला म्हणतो मला ग्रामीण भागात कसं आमचं गाव छान होतं, प्रत्येकाचा माझा गाव भला म्हणून मग चर्चा सुरू होते. पण अशा परिस्थितीमध्ये रिन्युएबल एनर्जी, कारण शहरात पोल्युशन खूप आहे, मग कसं सगळं जगणं असह्य होत चाललंय, अशा स्वरूपात चर्चा होते. सरकार रिन्युएबल एनर्जीला खूप सपोर्ट करते आता तुम्ही जर का येत्या काळामध्ये. हे सांगतील हो. आत्ता रूफटॉप ही जी आहेत सोलर पॅनल्स, त्याला तुम्हाला 20% स्टेट सबसिडी आहे जी तुम्ही खर्च कराल त्याच्यावरती, आणि ते पॉप्युलर होत आहे. ज्यांच्याकडे थोडी ओपन एरिया आहे ते लोक करत आहेत त्याच्याकडे, आणि त्याचा उपयोगी होईल. आणि ज्या प्रकारचे आता सोलर पॅनल्स येत आहेत, पूर्वी ते क्लीन करणं म्हणजे एक मोठं काम असायचं, डिफिकल्ट होतं, त्याचं लॉन्जिटिव्हिटीचे प्रश्न होते. पण नाव दॅट सोलर पॅनल्स आर कमिंग विथ ए गॅरंटी ऑफ 25 years. हो. आणि नुसतं पाणी जरी मारलं त्याच्यावरती, किती धूळ असली, दॅट इज इनफ असं मानलं जातं. आणि असे सक्सेसफुल आपल्याकडे आहेत रूफटॉपची केलेली, पण ही फार पॉप्युलर असून अनफॉर्च्युनेटली झाली असं मला वाटत नाही. नाही, याला कारण आहे. कारण जेव्हा तुम्ही सोलर म्हणालात म्हणून मी पटकन त्याच्यावर सोलरवर पहिल्यांदा बोलतो की सोलरमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे तुमचा जो पहिला खर्च इन्व्हेस्टमेंट आहे ही खूप जास्त आहे. दुसरं म्हणजे सर तुम्ही आत्ता सांगितलं की फक्त पाणी मारलं की, तर मला जो काही प्रकल्प माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये, जो त्या सरकारने मोठा इनिशिएटिव्ह घेऊन आणि करोडो रुपये खर्च करून ते सोलरचं केलं होतं. नंतर काय झालं की तो ठीक आहे, म्हणजे ती सुरुवात तर छान झाली, परंतु नंतर त्यांना फक्त पाण्याचे टँकर तिथे आणायला लागले, कारण तिथे डस्ट यायला लागली आणि त्यांनी ते सोलर पॅनल साफ करण्याकरता प्रचंड खर्च झाला. त्यामुळे आपल्याला दोन गोष्टी इथे बघायला लागतील. एक तर ना कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे तुम्ही सोलर असो, EV असो, इलेक्ट्रिकल व्हेकल असो, किंवा त्याकरता ज्या बॅटरीचा जो आता सेटअप होतोय किंवा त्याचं प्रोडक्शनपासून, तर ह्या सगळ्याचा सेटअप म्हणजे ह्याचा पहिलं म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरं म्हणजे त्याचा मेंटेनन्स, ह्याचा प्रचंड मोठा खर्च आहे. आणि व्हेन वी आर टॉकिंग अबाउट ग्रीन एनर्जी म्हणजे आता, आणि त्याची सस्टेनेबिलिटी, तर ह्या दोन्हीमध्ये ना बऱ्याच, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की परवलीचा शब्द येतो सध्या गुंतवणुकीसाठी, तर त्याच्याकरताचा होणारा खर्च आणि त्याचा शेवट कितपत होणार आहे आणि कसा होणार आहे याबद्दल अजून मला वाटत नाही कोणालाच काय कल्पना आहे. पण कारण EVचा खर्च आत्ता तुम्ही एखादी गाडी घेतलीत आणि त्याचा जो 25 लाखाला समजा गाडी, कारण मिनिमम 25-30 लाखाला नाहीच आहे, आणि त्याची बॅटरी जी आहे ती समजा 2 वर्षानंतर त्याची 2 वर्षाची वगैरे वॉरंटी आहे, त्यानंतर झालं आणि त्यानंतर समजा ती बॅटरी गेली तर गाडीला काही किंमतच नाही आहे. सो इट इज कम्प्लिटली ऑन दॅट बॅटरी. त्यामुळे खरा खर्च तो आहे आणि पुढे त्याचा तो मेंटेनन्स. म्हणजे आता मागच्या बजेटमध्ये 35,000 crores आपण केवळ ग्रीन एनर्जीसाठी बाजूला काढले होते, आणि त्याच्यात आणि अनेक म्हणजे आपण सस्टेनेबिलिटी जेव्हा सांगतो किंवा ग्रीन एनर्जीच्या सप्तर्षी नावाचं मग असे आपण जे बोलत होतो, त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारा खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर त्याच्याकरता राखून ठेवला आहे. त्याचा प्रत्यक्षात दरवर्षी आता पुढे किती खर्च होईल किंवा आता अंतरिम अर्थसंकल्पात त्याच्यावर ते करावाच लागेल त्यांना अर्थात, कारण इफ यू वॉन्ट टू मेंटेन दॅट कंटिन्युटी. पण एक सांगतो की हा जो इंडिव्हिज्युअल्सला सोलर एनर्जीचा आहे आणि जिथे रूफटॉप आहे, हो, तिथे मध्य प्रदेशमध्ये उंच हे नव्हतं, रूफटॉपवरती असल्यामुळे धुळीचं प्रमाण हे फार कमी आहे आणि पाणी खूप लागत नाही. आणि इनिशियली ते म्हणाले तसं ऑब्व्हियसली आहे, साधारण 5 किलोवॅटचं जर का तुम्ही हे लावत असाल तर साधारण 3-1 लाख रुपये खर्च येतो, आणि तुमचं 2.5 वर्षाचं जे सेविंग होतं त्याच्यातनं ती कॉस्ट रिकप होते. त्याच्यामुळे त्याला बँकांनी नीट प्रॉडक्ट आणून जर का फायनान्स केला तर ह्याला मोठा बूस्ट पण मिळेल. याचबरोबर सर, म्हणजे तुम्ही म्हणत होतात ते, आणि आपल्या अगोदर पण चर्चा सुरू होती ती पंचामृत आलं, मग अमृतकाल आला, मग सप्तऋषी आलं, मग म्हणजे ते आजकाल पॅकेजिंग जे असतं ना, ते प्रॉडक्ट किती चांगलं आहे त्यापेक्षा पॅकेजिंगला खूप महत्त्व असतं, कारण आपण सगळं कमर्शियल जगामध्ये जगतो, त्यामुळे पॅकेजिंग, मार्केटिंग या गोष्टींना खूप महत्त्व आलं आहे सध्या, आणि ते आता सरकार पण करायला लागलं आहे. त्यामुळे म्हणजे ते आतापर्यंत कंपन्याच करायचे, आता सरकार पण करतं. मग या परिस्थितीत यावर्षी काय येईल वाटतं तुम्हाला? हे खरं म्हणजे इट्स ए व्होट ऑन अकाउंट, त्याच्यामुळे ह्याच्यात फार काही होईल अशी माझी अपेक्षा नाही. पण हा अर्बनचा जो एरिया आहे हाऊसिंगचा,
याच्यात आज ना समजा आता नाही आलं तर नवीन येणारं सरकार काही ना काही ते नक्की इनिशिएटिव्ह घेतील. नाही म्हणजे मी या दृष्टीने म्हणत होतो ते अमृत असं टायटलिंग आहेत ना, अमृतकाल, पंचामृत किंवा सप्तऋषी असं सगळं, तर म्हटलं यावर्षी नवीन काही टायटल आपल्याला पाहायला मिळेल का? कारण यावेळेला कसं राम जन्मभूमी या मंदिर झालेलं आहे, त्यामुळे यावेळेला असं रामराज्य अशा स्वरूपात काही येण्याची अपेक्षा मला नाही वाटत. असं नाही वाटत. आणि हे गव्हर्नमेंट अशा प्रकारांनी करून वोट मोबिलाइज करतील असं वाटत नाही. ठीक आहे. गेले 3 वर्ष सॉरी टू से दिस, पण मी तुम्हाला सांगतो गेले 3-4 वर्ष आपण इथेच असतो, भेटतो अजित. आपण प्रत्येक वेळी जो शब्दच्छल केलेला आहे, म्हणजे हेच तुम्ही बघा, पंचामृत नंतर 10 स्तंभ आले, मागच्या वर्षी सप्तर्षी आलं, यावर्षी कदाचित नक्षत्रांचे देणे येईल, जे काय येत आहे, आणि त्यात पुन्हा तेच शब्द आहेत. म्हणजे मी स्किल डेव्हलपमेंट रिपीट आहे, यूथ रोजगार म्हणजे तरुणांना रोजगार रिपीट आहे, तळागाळापर्यंत सर्वसमावेशक विकास हा एक शब्द आहे. तर हे शब्द गेले 3 वर्ष याच्यात एक मुद्दा काय माहिती, हे पॅकेजिंग का यशस्वी होतं किंवा यशस्वी म्हणण्यापेक्षा का सरकारला वारंवार करावं असं वाटतं. आणि इफ यू डोंट माइंड मी सेइंग, परंतु वाहिन्या सुद्धा ही चर्चा 9 ते 3 चालवतात. मी हे खूप वेळेला दरवर्षी सांगतो की ह्या स्पीचचा बजेटशी संबंध नाही. बजेट 4 वाजता अपलोड होतं, त्याला अभ्यास होऊन देत 2 तास, आणि तुम्ही 7-7:30 या विषयावर बोलायला घ्या की बजेट कसं होतं. परंतु प्रॉब्लेम असा आहे की वी आर जनरलीच आपल्याला एका साजरीकरणाच्या जगामध्ये आपण असल्यामुळे जे बोललं जातं त्याच्यावर आपण सगळी चर्चा करतो. सगळे उत्सवी झालेलो होत आपण. हा शब्द पण हे म्हणतात त्याला एक माझं हे म्हणणं होतं की जेव्हा ह्या गव्हर्नमेंटनी स्किल डेव्हलपमेंट आणि ह्याच्यावरती सुरुवात केली बोलायला, ती 5-7 वर्षापूर्वी केली, आत्ता नाही केली. त्यावेळेला ते फार काही कॉन्क्रीट स्वरूपात अवेलेबल नव्हतं. आज जवळजवळ 500 ट्रेड्स अँड रिलेटेड सर्टिफिकेट्स आणि त्याच्यातनं स्किल बिल्डिंगचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे. अगदी प्रत्यक्ष झालं आहे. आता किती लोकांनी त्याचा फायदा घेतला तर काही लाखातच झालं आहे. पण इट इज स्पीकिंग अप ना, की आता फक्त मी ग्रॅज्युएट झालो आणि मी थांबलो असं न करता मी त्याच्यावर काही ना काहीतरी स्किल करण्याचा प्रयत्न करतोय. नाही अगदी मान्य आहे. त्याच्यामुळे हे कंटिन्युअस फोकस राहून ते बोलत राहणं, पॉप्युलराईज करणं, आणि ज्या पद्धतीने वेस्टर्न युरोपमध्ये स्किल हाच मेजर आहे, तो इनिशियल त्याचं एकदा शिक्षण झालं की मग तो पुढचं स्किलिंग. याच्यात काय माहिती आहे का सर, ह्याच्यात बरोबर आहे, मी सर्टिफिकेट मिळेल, मी सर्टिफिकेटबद्दल नाही म्हणत आहे. एम्प्लॉयबिलिटी मला प्रत्यक्षात, म्हणजे तुम्ही आजचा रिपोर्ट वाचा, IT सेक्टरमध्ये गेल्या 20 वर्षातली सर्वात लोएस्ट रिक्रुटमेंट आत्ता झाली आहे. माझ्याकडे इंजिनियर्स भरपूर आहे. जे तुम्ही ट्रेड्स सांगताय ना, या सगळ्या ट्रेड्समध्ये तुम्हाला ही परिस्थिती दिसतील. क्वालिटी नाही. एका बाजूला 5 सर्टिफिकेट असलेली मुलं आहेत आणि दुसऱ्या बाजूला कंपनी आहेत जे म्हणतात आम्हाला माणसं मिळत नाही. म्हणून एक मी सांगतो, आणि इफ यू वॉन्ट, नाही मी आय जस्ट इंटरव्ह्यू, ह्या सर्टिफिकेटच्या रूपाने लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत ही भ्रामक कल्पना आहे. इट इज नॉट गोइंग टू हॅपन. व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटी फॉर इंडिव्हिज्युअल्स. दॅट इज हाऊ इट विल हॅव टू बी लुक. नाही पण हे कंपन्यांच्या ह्याच्यात, आणि तुम्ही म्हणताय त्या दोन्ही गोष्टी म्हणताय त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की वर्ल्ड वाईड इकॉनॉमी इज नॉट डुईंग वेल. सो मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे IT रिक्वायरमेंट्स हॅव गॉन डाऊन. तरी देखील आपले सर्व्हिस एक्सपोर्ट्स आर स्टील हायर in the last 9 months. याच्यातला एक प्रॉब्लेम मी कमिंग बॅक टू द स्किलिंग इश्यू अँड सर्टिफिकेट इश्यू मी सांगतो. तुम्ही प्राध्यापक आहात त्याच्यामुळे नाही, मी त्याच पर्स्पेक्टिव्हनी सांगतोय. आपल्याकडच्या शिक्षणाचाच इन जनरल जो प्रॉब्लेम आहे, जो ह्या तुम्ही म्हणताय त्या स्किलिंगमध्ये इनहेरिट झालेला आहे, जो व्हायला नको होता पण झालाय, की वी आर एक्स्ट्रीमली व्हॅलिडेशन सेंट्रिक, की आपल्याला सर्टिफिकेट लागतं, बस स्किल आहे की नाही हा विषय राहत नाही. आणि हे होऊ नये म्हणून स्किलिंग अपेक्षित होतं, तर तिथेही ते व्हायला लागलं. म्हणजे ITI ही जी कॉन्सेप्ट होती जी अनेक वर्ष होती, आणि त्या कॉन्सेप्टमधनं खरोखरच तुम्हाला टर्नर, फिटर, वेल्डर यासारखे जॉब्स करणारी हे होती. आता काय झालं, आता स्किलिंगच्यासाठी युनिव्हर्सिटीज आल्या, आता वेगवेगळी सेंटर्स आली, त्याच्या स्कीम्स आल्या, पण ITI वाला जे ऍक्च्युअल हात मळवत होता त्याचं प्रमाण ह्या सगळ्यातनं कमी व्हायला लागलं, आणि कॉन्सिक्वेंटली इट बिकेम अनदर सर्टिफिकेट.
त्यामुळे ना तो सेल्फ एम्प्लॉईड व्हायच्या पात्रतेचा राहतो, ना कंपनीत जाऊन काम करायच्या पात्रतेचा राहतो. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मगाशी जे तुम्ही ग्रीनचंही आपण जे बोलत होतो त्याही अनुषंगाने मला हे म्हणायचं होतं की आपण इन्फ्रास्ट्रक्चर हा अगेन हा दरवर्षीचा बोलण्याचा विषय आहे खरं सांगतो, पण इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण नेहमी फक्त हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतो. अगदी. परंतु एज्युकेशन असेल, हेल्थकेअर असेल, रिसर्च असेल, ह्यावरचं बजेट एक्सपेंडिचर हे कमी होतं पर्सेंटेज वाईज. धिस समवेअर नीड्स टू स्टॉप. कारण त्यातून तुम्हाला संशोधन होऊ शकतं किंवा कॅपिटल कॉस्ट कमी करून कसं ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊ शकते. पण ते व्हायच्याऐवजी होतं काय की रस्ते, काय तुम्ही म्हणताय एअरपोर्ट्स, पोर्ट्स, ह्याच्यावर आपला पूर्ण फोकस आज होऊन गेला. आणि म्हणून मी जस्ट कन्क्लूड करतो की एकच छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सगळं हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणलं, सर्व टॅक्स कन्सेशन दिल्या आणि त्याच्यानंतर गिफ्ट सिटीमध्ये दारू प्यायची परवानगी द्यावी लागली. हे खूप सूचक आहे. म्हणजे हे योग्य अयोग्य ह्या दृष्टीने किंवा मी या नैतिकतेच्या दृष्टीने बोलत नाही, सूचक अशा अर्थाने आहे की अल्टिमेटली यू हॅड टू डू समथिंग दॅट विल अट्रॅक्ट ह्युमन कॅपिटल. राईट रॉंग वगैरे हे आपण बाजूला ठेवू, पण ह्युमन कॅपिटलला फोकस न करता हार्ड कॅपिटलला फोकस केला तर काय होतं, त्याच्याबद्दलचं हे एक सूचक उदाहरण. सो नाही, पण ह्युमन कॅपिटल संदर्भात आपण जसं म्हणजे वाळिंबे सर पण म्हटले की 3 वर्ष झाले आपल्याला स्किल डेव्हलपमेंट हा शब्द आता परवलीचा शब्द झाला आहे, तो सातत्यानं आपला बोलण्यात येतो, सर्वसामान्यांनाही तो आता कळायला लागला आहे. इतकंच नाही तर सर्वसमावेशक या दृष्टीने बघितलं तर मुळात म्हणजे या सरकारचं काय वैशिष्ट्य आहे तर दे कॅन पॉप्युलराइज द कॉन्सेप्ट. आणि तेही महत्त्वाचं म्हणजे हरकत नाही. या अगोदर किमान कौशल्याचे कोर्सेस नव्हते का, तर या अगोदर ते 80च्या दशकापासून किमान कौशल्य होते. 11वी 12वी पण तुम्ही किमान कौशल्य सकट करू शकत होतात आणि त्यात इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर हेही 12वी करत करत होऊ शकत होते. म्हणजे तशा स्वरूपाचं किमान कौशल्य हे 80च्या दशकातच आलेलं होतं आणि त्यातून विद्यार्थी तयार झाले. आणि सर्वसमावेशकता आपण गेली 50 एक वर्ष ऐकत आलेलो आहे की सर्वसमावेशक करायचं आहे, त्यातून गरिबी हटावापासून सगळं झालं. हा सध्या गरिबी हटावचा मुद्दा सर असा हवेत विरल्यासारखा वाटतो. तर आपण विकसित देश झालो असं म्हणायचं का त्यामुळे? नाही, आपण खूप मोठा समाज आपला, पॉवर्टीतनं बाहेर आलेले सगळे रिपोर्ट्स आहेत आत्ता आणि दे आर वेल फाउंडेड, त्याच्यात काही ही नाही आहे. म्हणून इन्कम लेव्हल्स वाढवणं आणि सर्वांना इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज मिळणं ह्याच्यावरती आता भर आहे असं मला वाटतं ह्या सरकारचा गेली 8-10 वर्षांमध्ये. आणि पुढचं डेकेड हे त्या अर्थाने हे ग्रामीण भागातल्या ॲग्रो इंडस्ट्रीज, ॲग्रो प्रोसेसिंग आणि त्याच्या थ्रू रुरल इंडस्ट्रियलायझेशन हा पुढच्या 10 वर्षाचा स्कोप आहे असं मी मानतो. आणि दॅट विल ॲड्रेस अवर इश्यूज सबस्टॅन्शियली. तुम्ही आत्ता गेल्या 8-9 वर्षाच्या काळात जर का यांनी मेक इन इंडिया, एक्सपोर्ट्स, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, टेक्नॉलॉजी, डिफेन्स कॉरिडॉर्स, डिफेन्स प्रोडक्शन, प्रायव्हेटायझेशन, स्पेस ह्याच्यात केलं असलं तर मला असं वाटतं की पुढच्या सरकारला पुढच्या 8-10 वर्षाकरता हा फोकस ग्रामीण भागात ठेवून त्याच्यातनं आपण आणखी या पॉवर्टी ॲल्युएशनचा जो इश्यू आहे तो त्याच्यातनं अचीव्ह करू. अगदी गरिबी हटाव हा अत्यंत महत्त्वाचा नारा होता एकेकाळी, पण त्यावर चर्चा होत नाही. म्हणूनच मुळात मी हा मुद्दा विचारला, कारण अरबपती किती आहेत देशामध्ये, तर आपण नंबर 2 वर होत ना खरबपती अरबपतीमध्ये. आता नंबर 1 वर येऊ लवकर. 1 मिनिटं तुम्हाला देतो मी नक्की. पण मग दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम बघितलं तर त्यात आपण साधारण 150व्या क्रमांकावर आहोत. वाळिंबे सर 1 मिनिटासाठी फक्त प्लीज. मला ते एकच मिनिटावर तेवढंच सांगायचं की आणि तू ते सांगितलंच की एकीकडे मी 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी होईन येत्या 5 वर्षात असं जेव्हा मी सांगतो आणि आपण GDP वर कायम बोलतो, तर याच्यामध्ये माझा पर कॅपिटा किती आहे आणि जसं आत्ता सर म्हणाले की आपला भर त्याच्यावर असायला हवा. पण त्याच्यामध्ये पुन्हा आपण बेसिकमध्येच जातो की माझी एज्युकेशन लेवल आणि स्किल डेव्हलपमेंट, त्यामुळे ते एम्प्लॉयबल होतील का. आणि तुम्ही ज्या रोजगाराचा मुद्दा सांगितला त्या रोजगारामध्ये म्हणजे स्वतः व्यवसाय चालू करणं, स्वयंरोजगार, तर त्याच्याकरता जे बेसिक कॅपिटल लागतं तिथे त्याचीच वानवा आहे. आणि मग त्याकरता आपण पुन्हा स्मॉल बँकिंग किंवा ह्याच्यामध्ये येतो, छोट्या बँका ज्या पतपुरवठा त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट, त्यामुळे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आणि ते इतकं इझी नाही अनलेस वी मेक बेसिक एज्युकेशन फ्री अप टू 10th स्टँडर्ड ऑर वॉट. आणि आपल्या एज्युकेशनचा आत्तापर्यंतचा एज्युकेशन आणि आरोग्य
याचा आपला अर्थसंकल्पावर फार कमी खर्च होतो असं अगदी इंग्रजांनी आपल्या एज्युकेशन सिस्टीमची वाट लावली अशा स्वरूपाची खूप मोठी चर्चा जी आहे ती सध्या सुरू असते. पण मुळात सांगू का, राजकारण्यांतील लावली कारण त्यांनी खाजगीकरण केलं आणि स्वतःच्या संस्था उभ्या केल्या. त्यातून मुळात खरी वाट लागली. इंग्रजांनी लावली ती लावली, पण त्याच्या पुढे आपल्या राजकारण्यांनी लावली. आपण यावर चर्चा करणार आहोत. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल हे मला माहिती आहे या बाबतीत, कारण मी पण पालक आहे. त्यामुळे एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर परत येतो.